नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी विशेष लाभदायी ठरू शकते. ट्रॅक्टर खरेदीसाठी आता 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे कारण नांगरणी, रोटरवणे, जमीन तयार करणे, सरी काढणे अशा अनेक महत्त्वाच्या कामासाठी ट्रॅक्टरची गरज भासते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी देखील आता ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रवृत्त होत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून जर वेबसाईट व्यवस्थित कार्यरत असेल तर तुम्हाला हा अर्ज 10 मिनिटात पूर्ण करता येईल. हा अर्ज तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ऑनलाईन सादर करू शकता. महा-डी-बी-टीवर नोंदणी केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही. अर्ज करताना लागणारी कागदपत्रे तयार ठेवा. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून घरबसल्या तुम्ही हा अर्ज सादर करू शकता. ट्रॅक्टर खरेदी अनुदानासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे महा-डी-बी-टीचं पेज ओपन होईल. तुम्हाला इथं लॉग इन ID टाकून लॉग इन करायचं आहे. तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट राज्य कृषी यांत्रिकरण योजनेबद्दलची आहे. विभागाचे नाव कृषी विभाग आहे. याचे सारांश: कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट किंवा हेक्टरपर्यंत वाढवणे. याचे उद्देश जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे. प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे. या योजनेचे धोरण: कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे. याचे अनुदान: या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. त्यातलं पहिलं आहे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, बैलचलित यंत्र किंवा अवजारे, मनुष्यचलित यंत्र किंवा अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र किंवा अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे, भाडेतत्त्वावरील सुविधा केंद्र, कृषी अवजारे बँकेची स्थापना, उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना. ट्रॅक्टर खरेदी अनुदानासाठी लागणारी आवश्यक पात्रता: शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8A असावा. शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजारे. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. एखाद्या घटकासाठी किंवा अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक किंवा अवजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षांसाठी ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही. सन 2019-20 मध्ये इतर अवजारासाठी लाभपात्र राहील. लागणारी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल, जातीचा दाखला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठीचा स्वयंघोषणापत्र, पूर्वसंमतीपत्र इत्यादी.